नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 11वी चिटणीसाची कार्यपद्धती हा विषय आज आपण अभ्यासणार आहोत आणि पहिलं जे प्रकरण आहे अतिशय महत्त्वाचं सगळ्यात इम्पॉर्टंट प्रकरण आहे मित्रांनो, ते म्हणजे चिटणीस. तर चिटणीस या प्रकरणावर मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत. तर सुरू करूयात आपण चिटणीस या प्रकरणावरची चर्चा. चिटणीस. तर पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर भावांनो आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा झटकन आणि पटकन त्याच्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. बघा मित्रांनो, भारताची जी आपली अर्थव्यवस्था आहे ती तुम्हाला माहिती आहे अतिशय जोरात आहे सध्या. आधी पण जोरात होती, आता पण जोरात आहे. ओके. तर भारतीय अर्थव्यवस्था ही झपाट्याने विकसित होत आहे. झपाट्याने, एकदम झपाट्याने. कसं? झपाटलेल्या पिक्चर सारखी नाही, झपाट्याने विकसित होत आहे असं यांचं म्हणणं आहे. जगातील सर्वात वेगाने वाढणारी सेवा क्षेत्रातील अग्रगण्य अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. आता सध्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये जर बघितलं तर विविध प्रकारच्या व्यवसाय आणि संघटनांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे. 1990 नंतर आपण जर बघितलं, भारताने खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचं धोरण स्वीकारलं, त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेला जी गती पकडलेली आहे आणि त्याच्यानंतर ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसाय संघटना ज्या आहेत त्यांच्या संख्येत वाढ झालेली आहे. त्याच्या अगोदर पण होत्या, पण नंतर मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली. आणि या व्यवसायामध्ये जर तुम्ही बघितलं तर असे जे काही व्यवसाय असतात, अशा ज्या काही संघटना असतात, या संघटनांची स्थापना, आधुनिकीकरण, विस्तारीकरण, विविधतेसाठी पैशाची गरज असते. भावा, पैसा असेल तर सगळं आहे, नाहीतर विषय लय गंभीर आहे. तुम्ही किती खंबीर असून फायदा नाही, पैसा असला पाहिजे. कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये आर्थिक व्यवस्थापन महत्वाचं आहे. मॅनेजमेंट, फायनान्शियल मॅनेजमेंट, पैशाचं मॅनेजमेंट करता आलं पाहिजे भावड्या, तर विषय आहे, नाहीतर मग गंभीर आहे. व्यवसायाचा विकास करण्यासाठी विशेष ज्ञान, क्षमता आणि तज्ज्ञ असलेल्या व्यक्ती या भारतासाठी महत्वाच्या ठरल्या आहेत. आणि चिटणीसाचा व्यवसाय हा असा व्यवसाय आहे जो व्यवसाय आणि संस्थांच्या बदल्यात मागण्यांची पूर्तता करतो. मित्रांनो, आर्थिक जे काही नियोजन आहे त्या फायनान्शियल प्लॅनिंगसाठी, फायनान्शियल मॅनेजमेंटसाठी आपल्याला काही विशेष तज्ज्ञ व्यक्तींची गरज असते. आणि ती गरज जी आहे, ती गरज समजून घेण्यासाठी आपण चिटणीसाचा व्यवसाय हा विषय समजून घेतो. आणि चिटणीसाची कार्यपद्धती जी आहे, हा विषय विविध प्रकारच्या चिटणीसांचे महत्त्व, चिटणीसांचे वैशिष्ट्य, सेक्रेटरीज आपण म्हणतो त्यांचे महत्त्व, त्यांचे गुण काय, त्यांचे प्रकार काय, त्यांची पात्रता काय, त्यांचं कार्य काय, त्यांची कर्तव्य काय आणि संयुक्त भांडवली संस्थेची कार्यप्रणाली इत्यादी सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तो चिटणीसाची कार्यपद्धती हा विषय हाताळतो. आणि कार्यपद्धती म्हणजे काय? एखादं विशिष्ट काम कसं करायचं बाबा, त्याची एक पद्धत आपण म्हणू शकतो. यात शिकणं गरजेचं आहे. बघा, आता चिटणीस जो शब्द आहे भाऊ, चिटणीस म्हणजे चटणी मसाला वगैरे काय नाही बाबा, विषय गंभीर आहे. चिटणीस हा विषय म्हणजे काय? चिटणीस या शब्दाचा नेमका अर्थ आपण समजून घेऊयात. बघा कसं आहे माहितीये का, की 19व्या शतकाच्या उत्तरार्धात दैनंदिन पत्रव्यवहार व वित्तविषयक कार्यामध्ये गुंतलेल्या व्यक्ती म्हणजे सचिव. लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रालयामध्ये पण सचिव होता. ते पत्रव्यवहाराचे काम करायचे ते. तर लक्षात घ्या, 19व्या शतकामध्ये जर तुम्ही विचार केला तर दैनंदिन व्यवहार, पत्रव्यवहार जे आहे, रेग्युलरली पत्रव्यवहार म्हणजे वेगवेगळ्या व्यापाऱ्यांना एका व्यापाऱ्याकडून दुसऱ्या व्यापाऱ्याला पाठवणारा पत्रव्यवहार, एका राजाकडून दुसऱ्या राजाला पाठवलेला पत्रव्यवहार, हे जे काही पत्रव्यवहार आहे, त्याचबरोबर वित्तविषयक कार्य जे आहे यांच्यामध्ये गुंतलेला व्यक्ती म्हणजे पत्रव्यवहार आणि वित्तविषयक कार्य यांच्यामध्ये जो गुंतलेला व्यक्ती असतो त्याला आपण सचिव म्हणतो किंवा त्याला चिटणीस म्हणतो. लॅटिन भाषेमध्ये सेक्रेटम, भाऊ लक्षात घ्या, काय सेक्रेटम किंवा सेक्रेटस याचा अर्थ गोपनीय. लॅटिन भाषेमध्ये सेक्रेटमचा अर्थ काय किंवा सेक्रेटर्सचा अर्थ काय? गोपनीय. ओके, गोपनीय, कॉन्फिडेन्शियल आपण त्याला म्हणतो की बाबा कुणाला सांगायचं नाही, आपल्यातच ठेवायचं, बाहेर ही गोष्ट फुटली नाही पाहिजे, त्याला म्हणतो आपण गोपनीय. ओके. आणि सेक्रेटरी या इंग्रजी शब्दाची उत्पत्ती लॅटिन भाषेतल्या सेक्रेटरियस या शब्दापासून झालेली आहे. सेक्रेटरी शब्दाची उत्पत्ती कुठून झाली? सेक्रेटरियस या शब्दापासून. आणि हा जो शब्द आहे सेक्रेटरियस हा लॅटिन भाषेतला शब्द आहे, ज्याचा अर्थ अशी व्यक्ती की जी दुसऱ्या महत्वाच्या व्यक्तीसाठी काम करते. एक अशी व्यक्ती आहे की जी दुसऱ्या महत्वाच्या व्यक्तीसाठी काम करते. चिटणीस ही अत्यंत महत्वाची व्यक्ती म्हणून ओळखली जाते की जी अति कार्यमग्न असलेल्या महत्वाच्या व्यक्तीचे महत्वाचे दस्तऐवज
गोपनीय ठेवण्याचे सांभाळण्याचे काम करते. समजा माझा खूप मोठा बिझनेस आहे आणि माझ्या हाताखाली एक चांगला माणूस पाहिजे, जो माझे काही ईमेल पाठवेल, जो माझी काही महत्त्वाची कागदपत्र जी आहे, डॉक्युमेंटेशन आहे त्याचं काम करेल. तर अशा व्यक्तीला मी माझ्या हाताखाली ठेवलं, तो झाला चिटणीस. रोमन साम्राज्यामध्ये जर तुम्ही बघितलं, स्क्राइब एक व्यावसायिक पत्रलेखक होते. काय? रोमन साम्राज्यामध्ये स्क्राइब जे आहे, स्क्राइब ते व्यावसायिक पत्रलेखक होते. प्राचीन भारतीय इतिहासामध्ये चिटणीसाचे काम करणाऱ्या व्यक्तीला अमात्य, सचिव किंवा चिटणीस म्हणून ओळखले जात असे. प्राचीन भारतामध्ये जर बघितलं तर जे चिटणीसाचं जे आपण काम म्हणतो, ते चिटणीसाचं काम करणारा जो व्यक्ती आहे, त्याला अमात्य, सचिव किंवा चिटणीस असं म्हटलं जायचं. ओके. पुढे बघा, अलीकडच्या काळामध्ये जर आपण बघितलं, राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध खात्यात सुद्धा चिटणीस नियुक्त केले जातात. सचिवालयातील मंत्री महोदयांच्या नियंत्रणाखाली कामे असतात. ओके, कामे करतात ती लोक. म्हणजे जे काही मंत्री आहेत त्या मंत्र्यांच्या हाताखाली सचिव असतातच, चिटणीस असतातच. ते मंत्री जे आहेत ना, मंत्री, ते तुम्हाला माहिती किती हुशार असतात. आपल्याकडचे जे मंत्री आहेत, सन्माननीय महोदय, हा भरपूर सारे असे मंत्री आहेत. काही मंत्री असे सुद्धा आहेत जे खूप हुशार आहेत, तज्ज्ञ आहेत, त्यांचा अभ्यास खूप चांगला आहे. परंतु भारताची लोकशाही अशी आहे की जिथं एखादा व्यक्ती शाळेमध्ये कधी गेला नसेल, तो सुद्धा मंत्री होऊ शकतो. मग अशा मंत्र्याच्या हाताखाली चिटणीस असतात. जे चिटणीस आहेत, त्यांचा सचिव आहे, ते त्यांचा व्यवहार, त्यांचं कामकाज बघतात. ओके. आता हे सगळं आपण इथं बघितलेलं आहे आताच. आता व्याख्या आणि अर्थ आपण समजून घेऊया. ऑक्सफर्ड, भावड्या, ऑक्सफर्ड जे शब्दकोश आहे, ऑक्सफर्डची डिक्शनरी, तिच्यामध्ये सुद्धा चिटणीसाचा अर्थ दिलेला आहे. काय म्हटलं जातं की दुसऱ्याच्या वतीने लिहिण्याचे काम करणारी व्यक्ती, विशेषतः जी दुसऱ्या व्यक्ती, संस्था, मंडळ यांचा पत्रव्यवहार सांभाळते, नोंदी ठेवणे व इतर विविध कामे करण्यासाठी नियुक्त केली जाते, तिला चिटणीस असं म्हणतात. चिटणीस कोणाला म्हणतात? दुसऱ्याच्या वतीने लिहिण्याचं काम करणारी व्यक्ती, विशेषतः जी दुसऱ्या व्यक्ती किंवा संस्था किंवा मंडळ यांचा पत्रव्यवहार सांभाळणं, त्यांच्या नोंदी ठेवणं आणि इतर विविध प्रकारची जी कामे करतात, त्याला आपण म्हणतो बाबा चिटणीस. आता कंपनी कायदा 2013 कलम 224 नुसार, कंपनी कायदा 2013 कलम 224 नुसार कंपनी चिटणीस किंवा चिटणीस याचा अर्थ कंपनी सेक्रेटरीज ऍक्ट 1980च्या सेक्शन 2च्या उपक्रम 1 मधील सी मध्ये परिभाषित केल्याप्रमाणे ज्याची नियुक्ती कंपनीने या कायद्याखाली कंपनी चिटणीसाने करावयाची कामे करण्यासाठी केली आहे, अशी व्यक्ती होय. मित्रांनो, एकच व्याख्या डोक्यासमोर ठेवा, ही पहिली. बाकीच्या व्याख्यांना नमस्कार करा, चमत्कार करा आणि पुढे जा. व्याख्यापेक्षा ती संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. चिटणीस म्हणजे काय? अशी व्यक्ती की जी एका अतिशय व्यस्त असणाऱ्या व्यक्तीच्या हाताखाली काम करते किंवा वेगवेगळ्या संस्थांसाठी काम करते. त्या संस्थांचा पत्रव्यवहार असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या नोंदी आहे, हे सांभाळण्याचं काम करते. त्याला आपण चिटणीस म्हणू शकतो साध्या सोप्या भाषेमध्ये. चिटणीसाची वैशिष्ट्य काय? पहिली गोष्ट बाबा, ती एक व्यक्ती असते. चिटणीस ही माणूस असू शकते. कुठल्याही प्रकारची संस्था, ऑर्गनायझेशन, कंपनी ही चिटणीस असू शकते. चिटणीस ही एक असते. चिटणीसाचं कार्य समजून घेऊ, पात्रता समजून घेऊ, नियुक्ती समजून घेऊ, पगार, नोकरी समजून घेऊ. विश्वासू अधिकारी असतो हा प्रतिनिधी असतो, एखाद्या व्यक्तीचा प्रतिनिधी असतो, एखाद्या संस्थेचा प्रतिनिधी असू शकतो आणि त्या चिटणीसाचे गुण, या सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊयात. पहिली गोष्ट म्हणजे व्यक्ती, ॲन इंडिव्हिज्युअल. चिटणीस ही व्यक्ती आहे. सार्वजनिक संस्था, कंपनी किंवा इतर संस्था यांची चिटणीस म्हणून नियुक्ती केली जाऊ शकत नाही. चिटणीसाची कामे करण्यासाठी व्यक्तीचीच नियुक्ती केली जाते. मित्रांनो, लक्षात घ्या, चिटणीस ही एक व्यक्तीच असते, माणूसच असते, ती संस्था असू शकत नाही. कार्य व कर्तव्य, चिटणीसाला दैनंदिन प्रशासकीय कामे करावी लागतात. ऍडमिनिस्ट्रेशन लेवलची जी काही कामे करायची आहेत ती त्याला करावी लागतात, ज्याच्यामध्ये पत्रव्यवहार सांभाळणे, सभांचं आयोजन करणे, कागदपत्रे सांभाळणे, माहिती पुरवणे, प्रमुखांच्या सूचनेनुसार किंवा संस्थेच्या आदेशाप्रमाणे कारकुनी करणे, कारकुनी स्वरूपाची कामे करणे, वेगवेगळ्या प्रकारच्या नियुक्त्या करणे, स्मरणपत्र पाठवणे, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणे इत्यादी चिटणीसाचे कर्तव्य हे संस्था प्रमुखानुसार बदलले जाते. सध्या काळामध्ये सचिवाचे कायदेशीर अनुपालनाची खात्री केली पाहिजे. सचिवाने कायदेशीर अनुपालनाची खात्री केली पाहिजे. एकंदरीत त्याची कामं काय बाबा? शासकीय कामे, त्याला प्रशासकीय कामे करावी लागतात, त्याला ऍडमिनिस्ट्रेशन लेवलची कामे करावी लागतात, ज्याच्यामध्ये पत्रव्यवहार सांभाळणे असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या सभा म्हणजे मीटिंग्स असतात, एखाद्या कंपनीच्या, संस्थेच्या किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या मीटिंग्स असतात, त्या मीटिंग्सचं आयोजित करणं, कागदपत्र सांभाळणं, ती जतन करून ठेवणं, वेगवेगळ्या प्रकारची माहिती, इन्फॉर्मेशन पुरवणं,
प्रमुखांच्या सूचनेप्रमाणे किंवा संस्थेच्या आदेशाप्रमाणे कारकुनी स्वरूपाची कामं करावी. संस्थेच्या मीटिंग्स असतील तर त्या मीटिंग्सचे मिनिट्स म्हणजे त्या मीटिंग्सच्या नोट्स लिहून काढणं, अशा प्रकारची खूप सारी कामे चिटणीसाची असतात. चिटणीसाची पात्रता जर बघायला गेली तर अशी पात्रता अशी एकदम वेगवेगळ्या घटकानुसार, वेगवेगळ्या संस्थानुसार, वेगवेगळ्या कामाच्या पद्धतीनुसार त्याची पात्रता जी आहे ती बदलत जाणार आहे. कामाच्या स्वरूपानुसार पात्रता बदलत जाते. जसं की चिटणीसाला व्यावसायिक संघटनेच्या प्रकारानुसार विशिष्ट पात्रता धारण करणे आवश्यक असते. जर चिटणीसाची नियुक्ती सार्वजनिक किंवा खाजगी कंपनीने केलेली असेल, तर कंपनी कायदा 2013 नुसार विहित पात्रता धारण केलेली असली पाहिजे. जी ठराविक जी काही पात्रता आहे, ती पात्रता त्याने धारण केलेली असावी. तसेच सरकारी खात्याच्या चिटणीसासाठी सरकारी नियमाप्रमाणे पात्रता धारण केलेली असावी. वेगवेगळ्या प्रकारच्या चिटणीसांसाठी, वेगवेगळ्या लेव्हलच्या चिटणीसांसाठी वेगवेगळ्या लेव्हलच्या पात्रता असू शकतात. आता नेमणूक. चिटणीसाची नेमणूक कोण करतं? एखादी व्यक्ती करू शकते. एखादा जर बिझनेसमॅन असेल, एकटा बिझनेसमॅन असेल, त्याचा इंडिव्हिज्युअली बिझनेस असेल, तो व्यक्ती एखाद्या चिटणीसाची नेमणूक त्याच्यासाठी करू शकतो. किंवा एखादी व्यावसायिक संस्था असेल, ती करू शकते. किंवा एखादी सहकारी संस्था चिटणीसाची नेमणूक करू शकते. एखादी सार्वजनिक संस्था करू शकते. एखादी कंपनी चिटणीसाची नेमणूक करू शकते. सरकारी खात्याकडून चिटणीसाची नेमणूक होते. एखादी एन-जी-ओ असेल, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आपण म्हणतो, तिथं चिटणीसाची निवडणूक करू शकते, नेमणूक होऊ शकते. तर थोडक्यात चिटणीस हा व्यक्तिगत किंवा संस्थात्मक असू शकतो. म्हणजे चिटणीसाची नेमणूक एखादा व्यक्ती सुद्धा करू शकतो आणि एखादी संस्था ऑर्गनायझेशन सुद्धा करू शकते. पगारी नोकर. चिटणीस हा पगारी सेवक असतो. तो काय मालक नसतो. त्याला मालकाकडून किंवा संस्थेकडून दरमहा वेतन किंवा पगार किंवा त्याच्या कामाचा मोबदला म्हणून मानधन दिलं जातं. चिटणीस हा पगारी नोकर असला तरी तो महत्वाचा अधिकारी म्हणून व्यावसायिक संघटनेमध्ये तो ओळखला जातो. तर या सगळ्या गोष्टी जरा नीट समजून घेणं गरजेचं आहे. ओके. तर पुढचा मुद्दा या ठिकाणी आपल्या समोर आहे विश्वासू अधिकारी. भाऊ, हा जो चिटणीस आहे, हा एक विश्वासू अधिकारी असला पाहिजे. हा जर का अविश्वासू असला, तर तुमची कंपनी, तुमचा बिझनेस खड्ड्यात गेला म्हणून समजा. नाहीतर अख्खा तुमचा बिझनेस चिटणीस आपल्या नावावर करून घ्यायचा. काय मजा नाही. विषय गंभीर आहे. चिटणीस हा संस्थेची गोपनीय माहिती सुरक्षित ठेवणारा परिरक्षक ओके म्हणून काम करतो. चिटणीसाचा संस्थेतील उच्च व्यवस्थापन आणि धोरणाची अंमलबजावणी यांच्याशी जवळचा संबंध असतो. तो प्रतिनिधी असतो. चिटणीस हा संस्थेचा प्रतिनिधी म्हणून भूमिका पार पडतो. चिटणीसाचे 2 प्रकार पडतात. एक आहे व्यक्तिगत चिटणीस आणि दुसरा संस्थागत चिटणीस. व्यक्तिगत चिटणीसाची नियुक्ती व्यक्तीकडून केली जाते, तर संस्थागत चिटणीसाची नियुक्ती ही संस्था, सरकारी खाते किंवा संस्थेचे प्रतिनिधी यांच्याकडून केली जाते. आणि चिटणीस मालकाचा किंवा संस्थेचा एक प्रतिनिधी म्हणून काम करत असतो. ओके. चिटणीसाचे काही गुण आहेत. दैनंदिन आणि प्रशासकीय कामे यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी चिटणीसाने काही गुण अंगीकारणे आवश्यक आहे. म्हणजे चिटणीसामध्ये काही गुण असले पाहिजे. ते जर गुण नसेल तर त्याला चिटणीस म्हणून काम करायची काहीच गरज नाही. जसं की चिटणीसाकडे एकाग्रता पाहिजे. कारण वेगवेगळ्या संस्थेच्या मीटिंग्स असतात. त्या मीटिंग्समध्ये जे काही मुद्दे येतात ते मुद्दे लिहून काढावे लागतात. ते समजून घ्यावे लागतात. ते ऐकण्यासाठी एकाग्रता असणं गरजेचं आहे. व्यवहार चातुर्य असणं गरजेचं आहे. त्याच्याकडे बुद्धिमत्ता असली पाहिजे. निष्ठा असली पाहिजे. सहकार्याची भावना असली पाहिजे. सौजन्य असले पाहिजे. नेतृत्व असलं पाहिजे. सुव्यवस्था आणि नम्रता हे जे काही कृतज्ञता यासारखे गुण त्याच्याकडे असणं गरजेचं आहे. ओके. चिटणीसाचं महत्त्व बघा. इम्पॉर्टंट ऑफ चिटणीस. बघा, पहिली गोष्ट, चिटणीस हा एक तज्ञ सल्लागार आणि माहिती मार्गदर्शक असतो. तो उत्तम प्रशासक असला पाहिजे. तो गोपनीय माहितीचा परिरक्षक असतो. पत्र व्यवहाराचा कर्ता असतो. कारण सगळे पत्र व्यवहार सगळ्या गोष्टी तो चिटणीस करत असतो. कायदेशीर बाबींची पूर्तता करणारा अधिकारी असतो. वेगवेगळ्या सभांचं संयोजन करतो, आयोजन करतो. व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यातला तो दुवा असतो. आणि सचिव मानक व सचिवाय अंकेक्षण सचिवीय मानक व सचिवीय अंकेक्षण असतो. आता बघा, ह्या नेमक्या काय गोष्टी आहे? सचिवीय मानक व सचिवीय अंकेक्षण या सगळ्या गोष्टी आपण आता समजून घेऊयात पुढे. बघा, त्याची जी काही इम्पॉर्टन्स आहे, त्याचे जे काही महत्त्व आहे, तर ते आपण आता समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. पहिलं बघा, तज्ञ सल्लागार आणि मार्गदर्शक. चिटणीस हा विविध विषयांवर वरिष्ठांना सल्ला देत असतो आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करत असतो. ओके. व्यवसायाबाबतची धोरणं ठरवताना, निर्णय घेताना त्याचं मत जे आहे ते नेहमी विचारात घेतलं जातं. कारण व्यवसाय करत असताना कंपनीचे जे काही मालक आहेत किंवा जे काही सदस्य आहेत, ते काय करतात की या चिटणीसाचे काही सल्ले घेतात. कारण चिटणीसाचे सल्ले, चिटणीस हा अभ्यासू असतो, त्याचे सल्ले घेतात
आणि त्याच्या सल्ल्यानुसार कंपनी चालत असते, संस्था चालत असते. अचूक धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी तो योग्य मार्गदर्शक असतो. त्यामुळे व्यवसायाचा अपेक्षित विकास होण्यास मदत होते. त्याच्यामुळे याच्याकडे एक चांगली नेतृत्व क्षमता पाहिजे, ऑब्झर्वेशन स्किल पाहिजे. ओके. पुढचा एक प्रशासक असतो, हा ॲडमिनिस्ट्रेटर असतो, उत्तम असा ॲडमिनिस्ट्रेटर असतो. कारण प्रशासकीय अधिकारी म्हणून चिटणीस सर्व प्रकारची दैनंदिन व्यवस्थापनाची कामं करतो. जसं की कार्यालयाचं व्यवस्थापन असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे पत्रव्यवहार असेल, नस्तीकरण असेल, अभ्यागतांचे स्वागत असेल, त्याचबरोबर इत्यादी कामे करावी लागतात. ती सर्व कामे चिटणीस करत असल्याने वरिष्ठांना महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करता येतं. जे काही इम्पोर्टंट महत्त्वाचे मोठे-मोठे निर्णय आहेत, मोठी-मोठी कामं आहेत, मोठ्या-मोठ्या मीटिंग्स आहेत, त्या गोष्टी ज्या आहेत ते महत्त्वाची व्यक्ती जी काही वरिष्ठ आहेत ते करू शकतात. ओके. ज्यामुळे त्यांना व्यवसायाची धोरणं आखणं, नियोजन करणं, नियंत्रण ठेवणं, यांची अंमलबजावणी करणे इत्यादी कामे कार्यक्षमपणे पूर्ण करता येतात. म्हणजे एकंदरीत हा उत्तम प्रकारचा प्रशासक असतो. गोपनीय माहितीचा परिरक्षक म्हणजे बघा या ठिकाणी हा एक जो सिक्रेट इन्फॉर्मेशन असते, ती माहिती जी आहे त्याचा परिरक्षक असतो. ती माहिती तो रक्षण करून ठेवतो. म्हणजे ती माहिती तो फोडत नाही. म्हणजे चिटणीस हा व्यवसायातील महत्त्वाची माहिती गोपनीय ठेवणारा परिरक्षक म्हणून ओळखला जातो. त्याच्यावर गोपनीय स्वरूपाची कामे सोपवली जातात. महत्त्वाची माहिती सिक्रेट इन्फॉर्मेशन. त्यामुळे त्याला संस्थेचा विश्वासू अधिकारी म्हणतात आणि संस्थेचे महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आणि त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सचिव संचालक मंडळास मदत करतो. म्हणजे संस्थेला जे काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात किंवा त्या महत्त्वाच्या निर्णयाची अंमलबजावणी करायची असते, तर हे सगळं करण्यासाठी सचिव संचालक मंडळ जे आहे, सचिव जो आहे तो संचालक मंडळाला मदत करतो आणि घेतलेले निर्णय गोपनीय राहिले पाहिजेत, याची सर्व जबाबदारी चिटणीसाची असते. म्हणून त्याला गोपनीय माहितीचा परिरक्षक असं आपण म्हणतो. पत्रव्यवहारकर्ता, करस्पॉन्डंट म्हणजे चिटणीस हा पत्रव्यवहारकर्ता म्हणून भूमिका पार पाडतो. त्याच्यामुळे आवक, जावक पत्रव्यवहार पाहणे, म्हणजे आलेली पत्र पाहणे, त्याचबरोबर पाठवलेली पत्र जी आहेत ती व्यवस्थित लिहिणे, ती तपासून बघणे. तसेच सभासद असेल, बँक असेल, विमा कंपनी असेल, नोंदणी अधिकारी असेल, सरकारी अधिकारी असेल, ग्राहक इत्यादींबरोबर तो पत्रव्यवहार करतो. म्हणजे सगळ्या प्रकारचे जे महत्त्वाचे पत्रव्यवहार आहे ते करण्याचं काम चिटणीस करतो. त्याचबरोबर कायदेशीर बाबींची पूर्तता करणारा अधिकारी, जे काही लीगल महत्त्वाचे काही बाबी आहेत, जसं की संस्थेच्या वतीने विविध कायद्यातील तरतुदींची पूर्तता करण्याची जबाबदारी चिटणीसाची आहे. संस्था जी आहे कायद्यावर चालते का? कायद्याच्या कुठल्याही महत्त्वाच्या मुद्द्यांचं, बाबींचं उल्लंघन तर नाही ना होत? या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते चिटणीस बघत असतो. ओके. त्याच्यानंतर सभा संयोजन, वेगवेगळ्या कंडक्टिंग मीटिंग. प्रत्येक व्यवसायात संस्थेला बघा, प्रत्येक व्यवसाय असेल, संस्था आहे, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या मीटिंग्स, वेगवेगळ्या प्रकारच्या सभा घ्याव्या लागतात. आता या सगळ्या सभांचं आयोजन करणं, या त्याचबरोबर सभेचं आयोजन करणं आणि त्या सभेचं आयोजन केल्यानंतर त्या सभेच्या अगोदरची सगळी महत्त्वाची कामं आहेत. जसं की सभेचं आयोजन करणं, कुठं करायचंय, कुठल्या हॉलमध्ये करायचंय, कशी व्यवस्था असली पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्याला बघाव्या लागतात. सभा चालू असताना नेमकी काय असेल, त्या गोष्टी त्याला बघाव्या लागतात आणि सभा संपल्यानंतर नेमकी काय महत्त्वाची कामं आहेत, महत्त्वाचे निर्णय सभेमध्ये झाले असतील, त्या सगळ्या गोष्टींवर त्याला विचार करावा लागतो, काम करावं लागतं. त्याचबरोबर व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यातला तो एक दुवा असतो. व्यवस्थापन आणि कर्मचारी या दोघांमधला दुवा म्हणजे चिटणीस. म्हणजे चिटणीस काय करतो, व्यवस्थापन समिती असेल आणि कर्मचारी या दोघांमधला एक दुवा म्हणून तो ओळखला जातो. विविध पातळीवर कर्मचारी आणि व्यवस्थापन यांचा योग्य संवाद साधण्याचं काम तो करतो या दोघांमध्ये आणि जे काही व्यवस्थापनाचे महत्त्वाचे निर्णय आहेत, ते कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं तो काम करतो आणि कर्मचाऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत, त्या व्यवस्थापनापर्यंत पोहोचवण्याचं काम हा सचिव करत असतो. सचिव मानक, सचिवीय मानक व सचिवीय अंकेक्षण. बघा या ठिकाणी सेक्रेटरियल स्टँडर्ड्स किंवा ऑडिट जी असते आपण म्हणतो, जसं की सचिवीय मानक आणि सचिवीय अंकेक्षण याचा मुख्य उद्देश कंपनी कायदेशीर बाबींची पूर्तता करते किंवा नाही याची तपासणी करणे. म्हणजे जे काही बाबा स्टँडर्ड आहेत संस्थेच्या कामाचे आणि ऑडिट आहे, या सगळ्या गोष्टी परिपूर्ण करतं का ऑडिटच्या दृष्टिकोनातून, त्या सगळ्या गोष्टी बघायचं काम सचिव करतो. पुढे चिटणीसाचे काही प्रकार आहेत. चिटणीसाचा प्रकार जर बघितलं तर 2 आहेत. एक खाजगी चिटणीस आणि व्यक्ती अंतर्गत आणि दुसरा संस्थात्मक चिटणीस, असे 2 प्रकार पडतात. आणि संस्थात्मक चिटणीसामध्ये नफा हेतू नसलेल्या संस्थांचं चिटणीस म्हणजे काही एन-जी-ओ असतात, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असतात, त्यांचं असेल. त्याचबरोबर सहकारी संस्थांचे चिटणीस असतात, संयुक्त स्कंध मंडळाचा चिटणीस असेल, सरकारी खात्याचा चिटणीस असेल किंवा इतर निगम नियाक म्हणजे बॉडी कॉर्पोरेटचे चिटणीस असतील. जसं की खाजगी चिटणीस असा जर विचार केला, तर खाजगी चिटणीस
किंवा व्यक्तिगत चिटणीस हा सर्वात जुना प्रकार आहे. खाजगी चिटणीस हा जो आहे तो चिटणीसाचा सगळ्यात जुना प्रकार आहे आणि ज्याची नियुक्ती आपल्या व्यवसायामध्ये अतिव्यक्त असलेल्या व्यक्तीकडून, जसे की काही उद्योगपती व्यक्ती असतील, व्यापारी व्यक्ती असतील, व्यावसायिक व्यक्ती असतील, यांच्याकडून चिटणीसाची नियुक्ती केली जाते. ओके. आता ही जी नियुक्ती आहे बघा, ती कशी असते? समाजातील अतिव्यस्त व्यक्ती आपली इतर कामे करण्यासाठी खाजगी चिटणीसाची नियुक्ती करतो. म्हणजे समाजातील जी काही व्यक्ती अतिव्यस्त आहेत, त्यांच्याकडे कामाचा लोड खूप आहे, तर त्याची काही कामं करण्याची जबाबदारी हा चिटणीस करत असतो. त्याच्यासाठी हा माणूस नियुक्ती करतो, ज्यामुळे त्यांना आपल्या महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करता येणे शक्य होते. म्हणून अतिव्यस्त असणाऱ्या व्यक्ती कमी महत्त्वाची कामे करण्यासाठी व्यक्तिगत चिटणीस म्हणून नेमतात. जसं की डॉक्टर आहे, आपल्यासाठी कंपाउंडर आपल्यासाठी काही चिटणीस निवडतो. इंजिनिअरच्या हाताखाली काम करणारे लोकं, वकिलाच्या हाताखाली काम करणारे लोकं, चार्टर्ड अकाउंटंटच्या हाताखाली काम करणारी लोकं, काही सिने अभिनेते असतात, त्यांच्या हाताखाली काम करणारी लोकं असतात. सिने अभिनेते म्हणजे जे काही हिरो हिरोईन्स असतात, त्यांच्या हाताखाली काम करणारे लोकं काय करतात? वेगवेगळ्या प्रकारचे करार असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन डायरेक्टरचे काही महत्त्वाचे मुद्दे असतील ते असेल, वेगवेगळ्या प्रकारचे ॲडव्हर्टाइज असेल, त्यांच्या संदर्भातली काही कागदपत्र आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ही लोकं बघत असतात. राजकीय पुढाऱ्यांचे चिटणीस असतात. ओके. या सगळ्यांकडून खाजगी चिटणीसाची नेमणूक केली जाते. याची पात्रता काय बघा? बघा, खाजगी व्यक्तिगत चिटणीसाची कायद्याने कोणतीही अशी निश्चित पात्रता आवश्यक केलेली नाहीये. परंतु कोणत्याही शाखेची पदवी संपादन करणारा हा असावा. ओके. आणि भाषेवर प्रभुत्व असावं आणि कॉम्प्युटर म्हणजे संगणक ज्ञान त्याच्याकडे असणं गरजेचं आहे. पुढचं संस्थात्मक चिटणीस. आता नफा व हेतू नसलेल्या संस्थांचे चिटणीस. बघा, नफा विरहित संस्था म्हणजे अशा संस्था ज्यांचा हेतू नफा मिळवणे नसून जनतेच्या हितासाठी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, आरोग्य यांना प्रोत्साहन देणे यासाठी असतो. आता यांची नियुक्ती बघा, नफा विरहित संस्थेच्या चिटणीसाची नियुक्ती ही व्यवस्थापन समितीद्वारे केली जाते. त्यांची जी व्यवस्थापन समिती आहे त्याच्याद्वारे ही नेमणूक केली जाते. तो व्यवस्थापन समितीचा एक सभासद असतो. त्याचबरोबर संस्थेचा आकारमान, संस्थेचं स्वरूप यावरून पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ पगारावरती अथवा मानधनावर यांची नियुक्ती केली जाते. आता ही नॉन प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन असेल तर त्यांच्याकडे ऑलरेडी पैसा कमी असतो. त्याच्यामुळे ही लोकं शक्यतो मानधनावरती किंवा अर्धवेळ किंवा काही मोठ्या संस्था असेल तर पूर्ण वेळ चिटणीस असतात. जसं की रोटरी क्लब, लायन्स क्लब, क्रीडा मंडळे, सांस्कृतिक मंडळे, चेंबर ऑफ कॉमर्स, शाळा, महाविद्यालय इत्यादी. पुढचा मुद्दा आहे यांची पात्रता बघा. नफाविरहित संस्थेच्या चिटणीसाठी कोणतीही निर्धारित पात्रता नाहीये, परंतु त्याला मूलभूत चिटणीस संस्थेच्या मूलभूत संकल्पनेशी परिचित तो असला पाहिजे. त्याचबरोबर त्याला पत्रव्यवहार करता आला पाहिजे. ऑनलाईन असेल, ऑफलाईन असेल. कॉम्प्युटरचं मूलभूत ज्ञान असणं गरजेचं आहे. पुढचा मुद्दा आहे सहकारी संस्थेचा चिटणीस, सेक्रेटरी ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. किमान 10 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींची सभासद संस्था असते ही. म्हणजे कमीत कमी 10 व्यक्ती किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन त्यांनी मिळून एखादी जर का संस्था स्थापन केलेली असेल, तर आपण म्हणू शकतो ती संस्था सहकारी संस्था असते. म्हणजे 10 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींची किंवा सभासदांनी एकत्र येऊन स्थापन केलेली आणि सहकारी कायद्याअंतर्गत नोंदवलेली संघटना म्हणजे सहकारी संस्था होय. ओके. आता सहकारी संस्थेची स्थापना किंवा नोंदणी म्हणा, महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 नुसार करण्यात आलेली आहे. संस्थेचा प्रमुख उद्देश हा सभासदांना सेवा उपलब्ध करून देणे व त्यांच्या हितसंबंधांचे रक्षण करणे हा असतो. उदाहरणार्थ सहकारी बँका, सहकारी गृहनिर्माण संस्था आणि सहकारी ग्राहक भांडार इत्यादी. यांची नियुक्ती जर बघितली तर यांची नियुक्ती कोण करतं? सहकारी संस्थेच्या चिटणीसाची नियुक्ती ही व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या मार्फत होते. म्हणजे व्यवस्थापन समितीमध्ये जे काही सदस्य असतील त्यांच्या माध्यमातून या चिटणीसाची नियुक्ती होते. पात्रता बघा, पात्रता म्हणजे इथे विशिष्ट कुठल्याही पात्रतेची अट नाहीये, परंतु त्याला सहकारी संस्था अधिनियमन किंवा कायदा जे आहे त्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे आणि तो कुठल्याही शाखेचा पदवीधर असला तरी काही हरकत नाही. पुढे बघा, सेक्रेटरी ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी. बघा, संयुक्त स्कंध प्रमंडळ हा एक व्यवसाय संघटनेचा प्रकार आहे, जी मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करणाऱ्यांसाठी सर्वात योग्य मानली जाते. कंपनीचा सचिव हा मुख्य अधिकारी मानला जातो या ठिकाणी इथं आणि आधुनिक व्यापार संघटनेत तो एक महत्त्वाचा घटक असतो. याची नियुक्ती बघा, संयुक्त स्कंध प्रमंडळाच्या चिटणीसाची नियुक्ती ही ज्यावेळी कंपनीची स्थापना केली जाते त्याच वेळी केली जाते. प्रामुख्याने दैनंदिन आणि कार्यकारी कामे जी आहे ती पार पाडण्यासाठी त्याची नियुक्ती केली जाते
आणि त्याला संचालक मंडळाच्या नियंत्रणाखालीच काम करावं लागतं. ओके. कंपनी कायदा 2013 नुसार कंपनी सचिवांना मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी म्हणजेच की मॅनेजमेंट पर्सनल असं म्हटलं जातं. ओके. या व्याख्येमध्ये त्याला समाविष्ट केलं जातं. पात्रता जर बघायला गेलं तर कंपनी कायदा 2013 नुसार कंपनीचा चिटणीस किंवा सचिव हा इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया म्हणजे भारतीय कंपनी चिटणीस संस्था म्हणजे ICSI या संस्थेचा तो सभासद असला पाहिजे. ही गोष्ट लक्षात घ्या. इथं पात्रता थोडीशी वेगळी आहे. त्याचबरोबर सरकारी खात्याचा चिटणीस सेक्रेटरी ऑफ गव्हर्नमेंट डिपार्टमेंट म्हणजे सरकारी खातं म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली विविध मंत्रालयामार्फत कामकाज करत असते. या खात्याचा प्रशासकीय प्रमुख म्हणून नियुक्त केलेल्या व्यक्तीस सरकारी खात्याचा चिटणीस म्हटलं जातं. याची नियुक्ती कोण करतं? भारत सरकार आणि राज्य सरकार यांच्याद्वारे प्रशासकीय कामकाज चालवण्यासाठी खात्याचा प्रमुख म्हणून चिटणीसाची नियुक्ती केली जाते आणि त्या खात्याचे चिटणीस प्रशासकीय प्रमुख म्हणून काम करतात. उदाहरणार्थ अर्थ खात्याचा चिटणीस, संरक्षण खात्याचा चिटणीस, गृह खात्याचा चिटणीस, शेती कृषी खात्याचा चिटणीस असेल, सांस्कृतिक खात्याचा चिटणीस असेल, ही त्या विभागाची कामं करतात. याची पात्रता काय आहे की सरकारी खात्याच्या चिटणीसासाठी कोणत्याही शाखेची पदवी संपादन करणं आवश्यक आहे आणि तसेच लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित केलेल्या नागरी म्हणजे सिव्हिल क्षेत्रातील सेवा परीक्षा त्याने उत्तीर्ण होणे गरजेचं आहे. तो IAS असला पाहिजे. पुढे चिटणीसाची काही कार्य आहेत ती आपण समजून घेऊयात. ओके. तर ही जरा फटाफट आपण समजून घेऊ. पहिली गोष्ट बाबा बऱ्याच झालं पत्र व्यवहार करणे किती वेळा झालं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पत्र व्यवहार करणं हे चिटणीसाचं अतिशय महत्त्वाचं काम आहे. तो कार्यालयातील आवक जावक पत्र व्यवहार सांभाळतो. तसेच आलेल्या पत्रांना तो उत्तर देतो, चौकशींना तो उत्तर पाठवतो. या प्रकारची कामं चिटणीसाला करावी लागतात. त्याचबरोबर कार्यालयाचं व्यवस्थापन म्हणजे आपण मॅनेजमेंट म्हणू शकतो. ऑफिस मॅनेजमेंट त्याला करावी लागते. कार्यालय व कार्यालयातील कामकाजाची कार्यक्षमता वाढवण्याची जबाबदारी त्याची असते. चिटणीस कर्मचाऱ्यांवर देखरेख करतो, नियंत्रण ठेवतो. त्या कर्मचाऱ्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढवण्याचा तो प्रयत्न करतो. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम, त्यांची पदोन्नती करण्याचं काम, एका विभागामधून दुसऱ्या विभागामध्ये त्याची बदली करण्याचं काम, या सगळी जी कामं आहेत तो चिटणीस करत असतो. त्याचबरोबर स्वागत विषयक कार्य म्हणजे रिसेप्शन फंक्शन. खाजगी जर असेल, खाजगी चिटणीस मालकाचे येणारे दूरध्वनी फोन तो स्वीकारतो. म्हणजे खाजगी चिटणीस काय करतो? आपल्या मालकाचे फोन तो स्वीकारतो. म्हणजे स्वागत करतो तो समोरच्या व्यक्तीचं. तुमचं स्वागत आहे, काय काम आहे सांगा. महत्त्वाच्या दूरध्वनींची माहिती देतो. मालकाला तो जोडून देतो. म्हणजे महत्त्वाचे जे दूरध्वनी असेल त्याची माहिती तो मालकाला देतो किंवा मालकाला तो ते फोन जोडून देतो, की बाबा यांच्याशी तुम्ही बोला. मालकांकडे येणाऱ्या अभ्यागताची आपल्या मालकाच्या सोयीनुसार भेटीची तारीख, वेळ निश्चित करतो. म्हणजे मालकाला भेटायला येणारी जी काही मंडळी आहे, त्या लोकांसाठी तो अपॉइंटमेंट देतो. त्या लोकांच्या भेटीची तारीख जी आहे ती त्या लोकांच्या आणि मालकांच्या सोयीनुसार तो देत असतो. आर्थिक कार्य त्याची फायनान्शियल फंक्शन्स आहेत. म्हणजे बँकेची सर्व आर्थिक व्यवहार जो आहे तो चिटणीस सांभाळतो. बँकिंग व्यवहाराच्या संदर्भात आवश्यक असलेली सगळी पुस्तकं तो हाताळतो. तसेच उत्पन्न व खर्चावर तो देखरेख ठेवतो आणि आपल्या मालकाला, व्यवस्थापनास, बँकेस किंवा सरकारला तो ती सगळी माहिती पुरवण्यासाठी मदत होते या सगळ्या गोष्टींची. सभांचे आयोजन बघा, चिटणीस काय करतो? वेगवेगळ्या प्रकारच्या सभा, मीटिंग असतील त्यांचं तो आयोजन करतो. खाजगी चिटणीस काय करतो? मालक आणि इतर त्रयस्थ मंडळी यांच्या बैठकांचं आयोजन करतो. तसेच कंपनी कायद्याच्या तरतुदीनुसार कंपनीत विविध सभांचे आयोजन चिटणीसाला करावे लागतं. उदाहरणार्थ वार्षिक सर्वसाधारण सभा असेल, विशेष सर्वसाधारण सभा असेल किंवा काही ठिकाणी महिन्याला सभा असतात. या सभेची कार्यक्रम पत्रिका तयार करणं, सभेची सूचना भागधारकांना पाठवणं, चालू सभा असताना त्या सभेची टिपणं लिहिणं आणि सभा समाप्तीनंतर सभेचे इतिवृत्त म्हणजे त्याचा एक रिपोर्ट तयार करणं, ही सगळी कामं जी आहेत ती चिटणीसाला करावी लागतात. त्याचबरोबर वैधानिक कार्य म्हणजे बघा, चिटणीसाला विविध नियामक कार्य करावे लागतात आणि प्रामुख्याने त्याच्या संस्थेची संबंधित असलेली सर्व कायदेशीर तरतुदींचं पालन केलं पाहिजे. म्हणजे संस्थेशी संबंधित असलेल्या ज्या काही कायदेशीर तरतुदी आहेत या सगळ्यांचं पालन चिटणीसानं करणं आवश्यक असतं आणि त्याचबरोबर त्याने आयकर कायदा, मुद्रांक कायदा, दुकाने कायदा, GST या सगळ्या कायद्यांचं पालन त्यांनी केलं पाहिजे आणि कंपनी या सगळ्या कायद्यानुसार चालते की नाही हे सुद्धा त्यांनी बघितलं पाहिजे. धोरण ठरवण्यास मदत करतो. विशिष्ट विषयांबद्दलची सर्वसाधारण माहिती आणि संख्यात्मक माहिती गोळा करणं आणि संख्येच्या हितासाठी महत्त्वाची असते. म्हणजे माहिती गोळा करणे संस्थेच्या हितासाठी महत्त्वाचे असते.
कारण या माहितीच्या आधारे संस्थेच्या व्यवस्थापनास धोरणे निश्चित करता येतात आणि उचित धोरणात्मक निर्णय निश्चित करण्यासाठी व घेण्यासाठी चिटणीस व्यवस्थापनास मदत करतो. म्हणजे वेगळ्या प्रकारची धोरणं समजून घेण्यासाठी वेगळ्या प्रकारची सांख्यिक माहिती, ॲनालिसिस, डेटा असणं गरजेचं आहे. हा डेटा गोळा करणं आणि हा डेटा संस्थेसमोर सादर करणं, जेणेकरून व्यवस्थापन असेल, संस्था असेल, या डेटाच्या माध्यमातून, या सांख्यिकीय माहितीच्या माध्यमातून काही निर्णय घेऊ शकेल, काही धोरणं ठरवू शकेल. पुढची गोष्ट माहिती पुरवणे. चिटणीस व्यवस्थापनाशी संबंधित असलेल्या विविध विभागास अचूक माहिती पुरवतो. त्याचबरोबर संचालक मंडळ असेल, बँका असेल, सहकारी विभाग असतील, भागधारक असेल, कर्मचारी असेल, या सगळ्यांना आवश्यक असणारी माहिती पुरवण्याचं काम सुद्धा चिटणीस करतो. त्याचबरोबर प्रशासक विषयक कार्य. प्रशासकीय अधिकारी म्हणून चिटणीसाला खालील कार्य करावे लागतात. जसं की वेगवेगळ्या प्रकारच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, कार्यालयीन कामकाजाचं वाटप करणं, कामावर देखरेख ठेवणं, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणं, त्यांना बढती देणं, त्यांची बदली करणं, यासारखी कामं चिटणीस करत असतो. चिटणीसाचे काही गुण आहेत, ते आपण आता समजून घेऊयात. पहिला सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे चिटणीसाचा, तो म्हणजे त्याच्याकडे अचूकता असली पाहिजे, ॲक्युरन्सी असली पाहिजे. त्याच्याकडे जे काही म्हणजे अचूकता म्हणजे बिनचूकपणा, म्हणजे त्याच्याकडं कुठलीही चूक न करता त्याने काम पूर्ण केलं पाहिजे. पत्र लिहायचं एकदम अचूकपणे लिहिलं पाहिजे. म्हणजे पत्रव्यवहार करताना भाषेच्या, व्याकरणाच्या, लिखाणाच्या चुका त्यांनी करू नयेत. हिशेबांची जी पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये त्यांनी व्यवस्थित नोंद ठेवली पाहिजे. आकड्यांच्या चुका त्याच्याकडून झाल्या नाही पाहिजे. बिनचूकपणा हा आदर्श चिटणीसाचा महत्त्वाचा गुण आहे. आदर्श चिटणीस जो असतो त्याच्याकडे बिनचूकपणा असतो, अचूकता असते. त्याचबरोबर जुळवून घेण्याची वृत्ती असली पाहिजे चिटणीसाकडे. म्हणजे बदलत्या परिस्थितीनुसार तडजोड करणं, स्वतःच्या कृतीमध्ये बदल करता आले पाहिजेत आणि म्हणजेच त्याला जुळवून घेण्याची वृत्ती त्याच्यामध्ये असली पाहिजे. म्हणजे सरकारची जी काही धोरणं बदलतात, व्यवस्थापकीय जी धोरणं आहेत ती बदलतात. तर ती बदलल्यामुळे त्या सगळ्यांना जुळवून घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये असली पाहिजे. सहकार्य असले पाहिजे, कोऑपरेशन असलं पाहिजे. म्हणजे चिटणीसांची इतरांना मदत करण्याची तयारी असली पाहिजे. कारण त्याला बराचसा मॉब, एखाद्या मोठ्या कंपनीचा जर का तो चिटणीस असेल, तर त्याच्या हाताखाली बरीचशी माणसं असतात काम करणारी. तर त्यांच्यासोबत त्याला समन्वय साधता आला पाहिजे. सांघिक भावनेने म्हणजे टीमवर्कच्या माध्यमातून त्याने जर काम केलं, तर ताणाचा बोजा, ताण कमी होतं. ताण कमी होण्यास मदत होते आणि एकत्रितपणाची भावना जी आहे ती विकसित होते आणि चिटणीसाने काय केलं पाहिजे, सहकार्याने वागलं पाहिजे आपल्या सहकाऱ्यांशी. ओके. त्याच्याबरोबर त्याच्यात नम्रता असली पाहिजे. नम्रता म्हणजे सौजन्यशील वर्तन. वेगवेगळ्या व्यक्तींबरोबर पत्रव्यवहार करताना चिटणीसाने सौजन्याने वागलं पाहिजे. वेगवेगळ्या व्यक्तीसोबत संवाद साधताना सुद्धा त्यांनी सौजन्याने वागलं पाहिजे आणि या सगळ्या गुणांमुळे संस्थेची समाजामध्ये एक चांगली प्रतिमा निर्माण होते. ओके. आणि ती निर्माण होण्यास मदत होते. पुढची गोष्ट, पुढाकार घेता आला पाहिजे. इनिशिएटिव्हली त्यांनी काही कामं केली पाहिजे. म्हणजे पुढाकार म्हणजे काय, कार्याची स्वेच्छेने पूर्तता करण्याची वृत्ती आहे. म्हणजे मालकाने काही सांगितलं पाहिजे मग मी काम करणार असं नाहीये. त्याने स्वतःहून काही कामे केली पाहिजे, जी कामं संस्थेच्या, मालकाच्या, कंपनीच्या हिताची असतील. त्याचबरोबर त्याच्यामध्ये नेतृत्व शक्ती असली पाहिजे, लीडरशिप असली पाहिजे. म्हणजे चिटणीसाला संस्थेच्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करावी लागते. म्हणून त्याच्या अंगी एक नेतृत्व गुण असणं गरजेचं आहे. नेतृत्व शक्ती असणं गरजेचं आहे. त्यामुळे सहकाऱ्यांना तो चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतो. सहकाऱ्यांना प्रोत्साहन देऊ शकतो. त्यांना प्रेरणा देऊ शकतो. कारण सहकाऱ्यांना मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि प्रेरणेची गरज असते आणि ही प्रेरणा, मार्गदर्शन जर का मिळालं तर त्याच्यातून काम चांगलं होऊ शकतं. यालाच आपण नेतृत्व शक्ती असं म्हणतो. त्याचबरोबर निष्ठा असणं गरजेचं आहे त्याच्याकडे, लॉयल्टी. निष्ठा म्हणजे विश्वासार्हता. म्हणजे चिटणीसाचं काम हे गोपनीय स्वरूपाचं असतं. संस्थेचा एक विश्वासू अधिकारी म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. त्याने त्रयस्थ व्यक्तीकडे उघड करू नये. म्हणजे ती जी काही माहिती आहे, गोपनीय माहिती, तिसऱ्या कुठल्या व्यक्तीला त्यांनी सांगू नये. आपल्या संस्थेबद्दल त्याने निष्ठा कायम ठेवली पाहिजे. त्याचबरोबर व्यवस्थितपणा हा एक अतिशय महत्त्वाचा गुण आहे. म्हणजे चिटणीसाच्या आवश्यक असणाऱ्या काही महत्त्वाच्या गुणांपैकी एक गुण म्हणजे व्यवस्थितपणा आहे. ओके. म्हणजे प्रत्येक काम त्यानं व्यवस्थितरित्या पार केलं पाहिजे. यासाठी समोर दिसेल ते काम चिटणीसाने ताबडतोब पूर्ण केलं पाहिजे. कुठलंही काम अपूर्ण नाही राहिलं पाहिजे. कामाचा सिक्वेन्स बरोबर आला पाहिजे. आधी कुठलं काम केलं पाहिजे, दुय्यम काम कुठलं, ही सगळी विभागणी त्याला करता आली पाहिजे. त्याचबरोबर आकर्षक व्यक्तिमत्व असलं पाहिजे. म्हणजे चिटणीसाचा अनेक व्यक्तींबरोबर संपर्क येतो. त्यासाठी त्याचं व्यक्तिमत्व आकर्षक असलं पाहिजे. म्हणजे केवळ शारीरिक सौंदर्य नाही, तर त्याचा स्वभाव आनंददायी असला पाहिजे. त्याचं चारित्र्य चांगलं असलं पाहिजे. त्याच्याकडे आत्मविश्वास पाहिजे, संयमीपणा पाहिजे, आव्हानं स्वीकारण्याची त्याच्यामध्ये क्षमता असली पाहिजे. त्याचं कम्युनिकेशन स्किल चांगलं पाहिजे. त्यांनी कपडे पण व्यवस्थित नीटनेटके टापटीप घातले पाहिजे. ओके.
पुढची गोष्ट ज्ञानपिपासू असला पाहिजे. म्हणजे वैधानिक कामे चोखपणे पार पाडण्यासाठी चिटणीसाने आपलं ज्ञान अद्ययावत ठेवणं पाहिजे. म्हणजे नवीन ज्या गोष्टी आपल्या व्यवसायाच्या संदर्भात येत असतील तर त्याचं आकलन त्याला करता आलं पाहिजे. ते ज्ञान त्यानं मिळवून घेतलं पाहिजे. ते ज्ञान मिळवण्याची क्षमता त्याच्यामध्ये असली पाहिजे. पुढचा मुद्दा वक्तशीरपणा असला पाहिजे. पंक्च्युअलिटी. वक्तशीरपणा म्हणजे नियोजनानुसार वेळेवर कामे पूर्ण करण्याचा गुण. म्हणजे प्रत्येक काम त्यानं वेळेवर पूर्ण केलं पाहिजे. काम आल्यानंतर ते लगेच पूर्ण केलं पाहिजे. म्हणजे कल करो सो आज कर, आज करो सो अब कर असं म्हणतात ना, तर ते काम तिथल्या तिथं पूर्ण केलं पाहिजे. कुठलंही काम त्याने पेंडिंग नाही ठेवलं पाहिजे. योग्य निर्णय घेणं. म्हणजे बघा चिटणीसाने न्यायाधीशाची भूमिका पार पाडली पाहिजे. अचूक निर्णय घेतला पाहिजे. जेणेकरून तो परिणामकारक ठरला पाहिजे. म्हणजे त्याने निर्णय घेताना अचूक घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मुत्सद्दी असला पाहिजे तो. म्हणजे मुत्सद्दीपणा म्हणजे काय? योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य गोष्ट करणं. म्हणजे योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य गोष्ट करणं ही त्याला जमलं पाहिजे. जसं की प्रामुख्याने चिटणीसाच्या अंगी हा गुण असणं हे गरजेचं आहे. कारण त्याचा वेगवेगळ्या व्यक्ती, वेगवेगळ्या संस्था यांच्याशी संपर्क येत असतो. त्यामुळे त्याच्याकडे दुसऱ्याच्या भावना न दुखावता काम करून घेण्याची त्याच्याकडे क्षमता असली पाहिजे. ओके. खालील बाबींचा शोध घ्या. तुम्ही घ्या तुमच्या लेव्हलला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण या प्रकरणावर चर्चा केलेली आहे. हा जो तुलनात्मक अभ्यास आहे तो तुम्ही तुमच्या लेव्हलला समजून घेऊ शकताय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या प्रकरणावरती चर्चा करूयात. सध्या इथेच थांबू. धन्यवाद मित्रांनो. जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.